नमस्कार मित्रांनो, आज आपण सर्व केकतपूर येथील तलाव, ज्या तलावामध्ये सांगितलं जातं की या ठिकाणी विदेशातील पक्षी येतात आणि त्या शेजारीच एक असं खूप मोठं असं जंगल आहे, ज्याला ग्रामीण भागातील लोक म्हणजे इथले लोक त्याला बीड म्हणून संबोधतात. त्या बीडामध्ये आज आपण एक ऍडव्हेंचर प्रवास करणार आहोत. म्हणजे नेमकं त्यामध्ये त्या प्रवासामध्ये आपल्याला नाविन्यपूर्णता काहीतरी पाहायला मिळेल. काही जंगली प्राणी, काही पक्षी सुद्धा आपल्याला जे असतात, खास करून ते पक्षी याच हिवाळ्यात येतात असं या ठिकाणी सांगितलं जातं. तर त्या संदर्भात आपण आज पाहणार आहोत. तर मग चला वेळ न वाया घालता आपण सर्वांनी सरळ त्या जंगलाच्या प्रवासाकडे निघूया. चला. आपण सर्वजण निघालो होतो त्या जंगलाच्या प्रवासाकडे. घनदाट जंगलात जवळपास 5 किलोमीटर प्रवास करून आपण सर्व ज्या ठिकाणी विदेशातील पक्षी येतात त्या पक्ष्याच्या शोधात आपण तो जंगलाचा प्रवास करत होतो. या प्रवासाच्या दरम्यान अनेक आश्चर्यकारक आपल्याला हिरवेगार जंगल, पक्षी अशी खूप सारी नाविन्यपूर्णता आपल्याला दिसत होती. हा प्रवास सातत्यानं चालत होता. आम्ही जंगलाच्या दिशेने हळूहळू जात होतो. जाताना रस्त्याच्या पलीकडे त्या छोट्या छोट्या वाटा, ज्याला लोक पांदण म्हणून संबोधतात, त्या पांदणीच्या रस्त्याने आम्ही जात होतो. जाताना आम्ही जेव्हा वळणाकडे वळत होतो तेव्हा वळणांनी आणि घनदाट जंगलाच्या सानिध्यातून आम्ही जात होतो. यात जाण्याच्या संबंधातून आम्ही अनेकांच्या वावरातून जात होतो, ज्यामध्ये हिरवे गच्च झालेली तुरीची झाडं आम्हाला दिसत होती. त्या झाडामधून जाताना हा निसर्गाच्या सानिध्यात असल्याचा सहवास आम्हाला सातत्यानं भासत होता. या मिरचीच्या शेतीमधून आम्ही जात असताना आम्हाला अचानकच त्या जंगलाची चाहूल आम्हाला लागली. ती चाहूल म्हणजे त्या जंगलाच्या शेजारी असणारा तो केकतपूरचा तलाव आम्हाला दिसत होता. आणि आम्ही पाहता पाहता त्या जंगलाच्या अंतिम क्षणात पोचणार होतो. त्या बिल्डिंगपाशी आम्ही पोचलेलो होतो, ज्या बिल्डिंगमधून आम्हाला ते आश्चर्यकारक ते जंगल आम्हाला पाहायला मिळत होतं. त्या जंगलाच्या सानिध्यात जेव्हा वरून आम्ही पाहत होतो तर निसर्गाचं खरं आश्चर्य आम्हाला त्या ठिकाणी जाणवत होतं. कारण निसर्ग, घनदाट निसर्ग त्या ठिकाणी दिसत होता. पण शोकांतिका फार मोठी वाटायला लागते, कारण माणसाच्या स्वार्थी प्रवृत्तीमुळे आम्हाला ते घनदाट जंगल कुठंतरी कमी वाटायला लागलं. माणसाने आपल्या स्वतःच्या उपभोगासाठी त्या घनदाट जंगलाला त्या ठिकाणी तोडलं होतं, म्हणजे वृक्षतोड केल्या गेलेली होती. तरी आमचा प्रवास हा आणखी जंगलाच्या आतमध्ये खोऱ्यात जाण्यास सुरुवात आम्ही करत होतो. जंगलाच्या खोऱ्यात जाण्यासाठी, जंगलाच्या आत जाण्यासाठी आम्हाला जो तलाव केकतपूरचा लागला, त्या तलावाचं दृश्य आम्ही आमच्या तुमच्या सर्वांच्या समक्ष ठेवतोय. खरं तर हे दृश्य पाहण्यासाठी तुम्ही उघड्या डोळ्यांनी जेव्हा हे दृश्य तुम्ही पाहता तेव्हा तुम्हाला निसर्गाचा खरी जादू, निसर्गाची खरी किमया आपल्याला त्यावेळी आपल्याला भासते आणि खरंच आपल्याला वाटायला लागते की निसर्ग खरंच खूप ग्रेट आहे. जेव्हा आम्ही त्या तलावाच्या वरच्या टोकावरून जी हिरवीगार वनराई आम्ही पाहत होतो तेव्हा खरंच आश्चर्य वाटत होतं की निसर्गाने किती आश्चर्य, किती हिरवगार जंगल आपल्या अंदर सामावून घेतलेलं आहे. पण माणसाच्या स्वार्थी प्रवृत्तीमुळे ते निसर्गातील हिरवगार जंगल वृक्षतोडीमुळे संपुष्टात येत आहे. ही सगळ्यात मोठी शोकांतिका होती. निलगिरीच्या शेतीच्या संदर्भात आम्ही त्या ठिकाणी जात होतो. निलगिरी शेत आम्ही डोळ्यांनी पाहत होतो. खूप आश्चर्यकारक ते शेत आम्हाला वाटायला लागलं की खूपच मस्त ते शेत होतं. आपण डोळ्यांनी जेव्हा बघाल तेव्हा ते हिरवगार शेत आपल्याला दिसायला लागेल. मित्रांनो, खरं तर आपण या जंगलाच्या आता अतिशय मध्यभागीच्या पुढे आलेलो आहे. खरं तर आपले गाईड जे होते धम्मपालजी रामटेके यांनी आपल्याला सांगितलं आहे की आपण जंगलात, तर आपण जो काही प्रवास यापर्यंत आपण केलेला आहे तो खूप आश्चर्यकारक प्रवास होता. यामध्ये जे प्रत्येक क्षण जे होतं आपण ते प्रत्यक्ष जगलेलो होतो. म्हणजे जो वळणाचा रस्ता, त्याच प्रकारे ते जंगलातील पाणी, अतिशय असं मनमोही वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. तर आपण थोडंफार या रामटेकेकडून या ज्यांना या जंगलाविषयी बऱ्यापैकी चांगली माहिती आहे, म्हणजे त्यांचं स्वतःचं शेतही या ठिकाणी आहे आणि त्यांच्याकडे जवळपास 20-25 गाया आणि बैलाच्या संदर्भात असल्यामुळे ते सातत्याने इकडे येत असतात. आपण त्यांच्याकडून थोडंफार जाणून घेऊया की नेमकं त्यांना या जंगलाविषयी काय सांगायचं वाटते. रामटेके सर, आपण जरा आपल्या प्रेक्षकांना थोडं सांगा. निलगिरीची शेती आहे आणि याचा वापर झेंडूबामध्ये करू शकतो. होत आहे त्याचा होते त्याच्यात म्हणा. निलगिरी त्या शेतीमधून जर आपण आवाज केला तर तरी प्लेट मारतो. मी करून दाखवतो. अरे वा, खरं. आपण सर्वांनी पाहिलंय की या निलगिरीच्या शेतीमधून आवाज रिफ्लेक्ट होतो. यानंतर आम्ही आणखी जंगलाच्या खोरात शिरण्याचा प्रयत्न केला.
आमच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून आम्ही जंगलाच्या खोऱ्यात जाण्याचा सातत्याने प्रयत्न करत होतो. वडणदार वाटेमधून आम्ही जेव्हा त्या धरणाच्या खोऱ्यामधून जात होतो तेव्हा आम्हाला निसर्गाचा तो अद्भुत नजारा आम्हाला पाहायला मिळाला. ते अद्भुत निसर्ग, हिरवगार निसर्ग जेव्हा आम्ही पाहत होतो तर आम्हाला आमच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता की या ठिकाणी इतकं अद्भुत निसर्ग, त्या पाण्याखालची ती शेवाळ जेव्हा आपण पाहत होतो, आम्ही रस्त्याने आणखी खोलात वळण्याचा प्रयत्न करत होतो तेव्हा आश्चर्यकारक आम्हाला काहीतरी नव्याने पाहायला मिळालं. तेव्हा आश्चर्य वाटलं की आमच्या डोळ्याने आम्ही काहीतरी पाहत होतोय, तुम्हाला विश्वास बसणार नाही. तेव्हा मुलांचा आवाज झाला की दादा या ठिकाणी कुठंतरी हरणं आहे, हरणं, दादा या ठिकाणी कुठंतरी हरणं आहे. आम्ही लगेच तो आमचा कॅमेरा त्या हरणाच्या दिशेने वळवला आणि तुमच्यासाठी हे चित्र आम्ही या ठिकाणी आमच्या कॅमेऱ्यामध्ये साचून ठेवलेलं आहे. तुम्ही सुद्धा या चित्राचा आनंद घ्यावा. अनेक चरत असताना हरणं आम्हाला त्या ठिकाणी दिसली. खूप आश्चर्यकारक ते दृश्य पाहून डोळ्याला खूप आनंद वाटला की या हिरवेगार जंगलामध्ये जी हरणं होती अत्यंत आनंदाने चारा खात होती. तो निसर्ग आम्ही जेव्हा वरतून न्याहाळत होतो, पाहत होतो, तर खूप आश्चर्य आम्हाला त्यावेळेस वाटायला लागलं. जो केकतपूर मधील जो तलाव आहे याच्या शेजारी आपण घालवलेला, त्या जंगलाच्या शेजारी घालवलेला, या तलावाच्या संदर्भात अनेक ठिकाणी सांगितलं गेलं आहे की या ठिकाणी विदेशातील पक्षी हे हिवाळ्याच्या कालखंडामध्ये या ठिकाणी आसरा घेण्यासाठी येतात, अनेक विदेशातले पक्षी. तर त्याच प्रकारे आपण इथला एक आढावा घेण्याचा प्रयत्न आपण पूर्ण वेळ केलेला गेलेला आहे. तर या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत एक संपूर्ण एक टीम आपण या ठिकाणी आयोजित केलेली होती. त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे फॉरेस्टच्या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी अंकुश भाऊ मेश्राम, ज्यांना या फॉरेस्टच्या क्षेत्रातील जे वन्य प्राणी आहे, ज्याला आपण साप, बिच्छू वगैरे आणि इतरही जे काही हिंसक प्राणी वगैरे आहे, तर त्या संदर्भात त्यांचं प्रशिक्षण बऱ्यापैकी झालेलं आहे. ते सुद्धा एक फॉरेस्ट म्हणजे बांबू रिसर्च या संस्थेमध्ये काम करतात. त्यांना या संदर्भात बऱ्यापैकी माहिती. लोकेशन आपल्याला शहरामध्ये पाहायला मिळत नाही, ज्या प्रकारचं वातावरण आपल्याला शहरामध्ये पाहायला मिळत नाही त्याच प्रकारचं वातावरण आपल्याला धम्मपालजी रामटेके यांनी दाखवलं. आणि त्याचसोबत आपल्यासोबत होते मी शुभम गोंडाने आणि प्रतीक घोडेस्वार याला या ठिकाणी बोलावतो, त्यांनी सुद्धा या ठिकाणी यावं. यांचं सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी मार्गदर्शक, एक कुशल कास्तकार म्हणून या आजूबाजूच्या भागामध्ये शेती करतात, या आजूबाजूच्या भागामध्ये यांची शेती आहे, त्यांना सुद्धा या परिसराच्या विषयी बऱ्यापैकी माहिती आहे. त्यांनी सुद्धा आपल्याला या ठिकाणी दाखवण्यासाठी चांगल्या प्रकारे मदत केली आहे. त्याच प्रकारे आपल्याला एक छोटे मित्र आपल्याकडे होते, छोटे मित्र ज्यांनी आपल्यासोबत सातत्याने साथ दिलेली. छोटे मोठे जे गोष्टी आपल्याला लागतात पाण्याच्या संदर्भात सखोलतेने माहिती पोहोचवण्याचं काम, माहिती म्हणजे पाणी देण्याचं काम आपल्याला केलेलं आहे. आमचे मक्की भाऊ तुम्ही इकडे या, लायनू, आदित्य, ही सगळी टीम आपल्याला आज म्हणजे खरं तर ही या सर्व टीमच्या भरोशावर जे काही चित्र तुम्ही या ठिकाणी आज बघितलं, जे काही दृश्य तुम्ही आज जवळून जे अनुभव घेताय, जे तुम्ही पाहताय, ते प्रत्यक्ष या सर्वांच्या मार्गदर्शनाच्या अंतर्गत आपल्याला मिळालेलं आहे आणि हे आम्ही तुमच्या सर्वांच्या पर्यंत पोहोचवतोय. खरं तर मित्रांनो, हा संपूर्ण प्रवास करताना आम्हाला खूप मेहनत लागली, म्हणजे खूप असा बराचसा वेळ गेलेला आहे, म्हणजे पूर्ण दिवस या ठिकाणी लागलाय. आपल्या सर्वांना जर या प्रकारचे व्हिडिओ आणखी जर पाहायचे असेल, म्हणजे आपलं खरं तर आमचं चॅनल आहे युवा जागर, म्हणजे याचा नेमका उद्देश काय आहे, टू एंटरटेनमेंट, टू एज्युकेट आणि टू इन्फॉर्म, म्हणजे तुम्हाला माहिती देणे, तुम्हाला म्हणजे माहिती देणे, शिक्षण देणे आणि त्याच प्रकारे आपलं मनोरंजन करणे, हा संपूर्ण उद्देश या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आहे. जर आपल्या सर्वांना आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपण याला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण सर्वांनी या ठिकाणी वेळ दिला आणि आमचा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच.